जय जगदंब नमो आदेश। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुला साष्टांग नमन करून मी हा माझा व्हिडिओ चालू करत आहे। सर्व युट्यूब चॅनलच्या दर्शकांचं हार्दिक अभिनंदन व सर्वांना शुभेच्छा सुद्धा गुरुपौर्णिमेच्या। गुरुपौर्णिमा म्हणजे दिनांक 10 जुलै 2025 वार गुरुवार। प्रत्येकाला माहिती आहे गुरुपौर्णिमा जवळ आली। प्रत्येक उपासकांना गुरुपौर्णिमेचा एक वेगळा आनंदही असतो। उपासक म्हणा, त्याचबरोबर प्रत्येक पंथातील लोक म्हणजे जसे की शिवपंथ, शाक्त पंथ, नाथ संप्रदाय, त्याचबरोबर वैष्णव संप्रदाय, अनेक पंथातील लोकांना ही गुरुपौर्णिमा ही आनंदाचा क्षण असतो। आपल्या गुरु भेटीत जाणे, त्याचबरोबर गुरुकडून काही मार्गदर्शन ऐकून घेणे, गुरुचे पाद्यपूजन करणे, पाय पूजणे, त्याचबरोबर गुरुला काही ना काहीतरी आहेर देणे, ही जी काही विधी रूढीन परंपरानुसार चालू असलेली ही गुरुपौर्णिमा। आता त्याचबरोबर आपल्या गादीवरती म्हणजे तनुताई पुणेकर यांच्या गादीवरती होणारी ही गुरुपौर्णिमा म्हणजे दरवर्षी प्रमाणित असते। आता हे काही मागचं वर्ष, त्याचबरोबर हे वर्ष आपले हे दुसरं वर्ष युट्यूब चॅनेलचं गुरुपौर्णिमा आहे। त्याच पद्धतीने अनेक वर्ष सुद्धा गुरुपौर्णिमा होतच होत्या, गुरुपौर्णिमेला भक्त येतच होते, त्याचबरोबर आपल्या इथे कार्यक्रम सुद्धा होत होते। पण ह्या 2 वर्षामध्ये असं झालं की आपण युट्यूब चॅनेल ओपन केला, आपण लोकांपर्यंत पोहोचलो, लोक आपल्यापर्यंत पोहोचली आणि आपल्या ओळखी, त्याचबरोबर आपले शिष्य अधिक प्रमाणामध्ये वाढत गेले। त्याचबरोबर मागच्या वर्षीची जी काही गुरुपौर्णिमा होती ती सर्वांनी पाहिली होती, सर्वांनी अनुभवली होती, सर्वजण आले सुद्धा होते। पण मागच्या वर्षीच्या मानाप्रमाणे या वर्षी जरा अधिक भक्त वाढले, अधिक शिष्य वाढले, तर आता थोडासा वेळ जिम्मेदारी आपल्यावरती पडलेले आहेत। तर ह्या वर्षी गुरुपौर्णिमा कशी असणार आहे, काय असणार आहे, गुरुपौर्णिमेचे नियोजन काय आहे, भक्तांनी किती वाजता यावं, भाविक मंडळांनी कधी यावं, जे लांब राहतात अशा लोकांनी कधी यावं, किती वाजेपर्यंत पोहोचावं, याचा संपूर्ण आराखडा या आपण भागामध्ये घेणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी माझ्याकडून अधिकृत दीक्षा घेतलेली आहे, ज्यांनी माझ्याकडून ज्ञानमाळ, गुरु दीक्षा, त्याचबरोबर माझ्याकडून वीर कंगन दीक्षा ज्या काही घेतलेल्या आहेत, या सर्वांनी माझ्याकडे यावं का, कसं यावं, किती वाजता यावं हे समजून घेऊ। मुळात ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे अशा भक्तांनी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इथे येणं गरजेचं आहे। 5 वाजता आल्यानंतर इथे 5:30 ते 6 वाजता गुरुपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। गुरुपूजनाचा कार्यक्रम म्हणजे अक्षी काही मोठा नाही, आपण गरीब आहोत, साधे आहोत, सर्वसामान्य आहोत, या सर्वसामान्य पद्धतीनेच गुरुपूजनाचा कार्यक्रम होईल। ज्या काही भक्तांना माझे पाय पूजायचे आहेत ती भक्त पाय पूजतील, ज्यांना औषण करायचं आहे ते औषण करतील, ज्यांना काही दान द्यायचं असतील ते दान देतील। आता मुळात म्हणजे दानाचा विषय असा होतो की गुरुला दान काय द्यावं, किती द्यावं, कसं द्यावं, सोनं द्यावं का चांदी द्यावं का मौल्यवान वस्तू द्यावी। मुळात पहा, तुम्ही यथाशक्ती, यथाभक्ती व तुमच्या मनाने जे काही गुरुसाठी आणलं असताल, मग तुम्ही फळ असो, एखादी 10 रुपयाचं दान असो, एखादं वस्त्र असो, अथवा देवीसाठी आणलेली वस्तू असो, जी काही वस्तू असेल, दान असेल, ते यथाशक्ती असलं पाहिजे। गुरुने तुम्हाला सांगणं की आम्हाला ही वस्तू द्या आणि ते शिष्याने पुरवणे म्हणजे त्याला दान म्हणत नाही किंवा गुरुभेट म्हणत नाही। यथाशक्ती दिले जाणारे दान म्हणजे ते गुरुपरंपरेनुसार पुण्यफळ मानले जात असतं। त्याच पद्धतीने तुम्ही जे काही दान आणल्या जाताल, जे काही गुरुला देणार असताल, दक्षिणा असताल अथवा जे काही वस्त्र असताल, ते गुरुभेट आम्ही इथे स्वीकारल्या जात असते। त्याचबरोबर गुरुचे जे काही पायपूजन असतील ते तुम्ही करू शकता। आता मुळात असं होतं, पायपूजनामध्ये सर्व भाविक भक्त माझ्याकडे पाय पूजतील अशी माझी मुळीच अपेक्षा नाही, कारण की जे काही माझे शिष्य आहेत हे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, माझ्यापेक्षा थोडे त्यांना अनुभवी जास्तच असतील। कारण की पहा, जसं वय वाढतं तसे अनुभव वाढतात, अनुभव वाढतात तसं त्यांचं जे स्थान असतं ते सुद्धा वाढतं। मी त्यांच्यापेक्षा वयाने जरी लहान असले, त्यांच्यापेक्षा मी ज्ञानानेही कमी असते असंच मी म्हणेल, कारण की मी गुरु झाले म्हणजे मी सर्वस्व मला जमतं असं नाही। तर पहिली गोष्ट म्हणजे माझे शिष्य जर माझ्या वयाने मोठे असतील तर त्यांनी माझे पाय नाही पूजलेत तरी मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, किंवा मी पाय पूजावे असा अट्टास नाही। त्यांनी हितवर येऊन निदान मला किंवा त्यांनी मला नमस्कार करणं, मी त्यांना नमस्कार करणं हेच सर्वस्व आहे। त्याचबरोबर जे काही शिष्य माझ्यापेक्षा वयाने लहान असतील ते माझे पाय पूजतील, त्याच्यात काही हरकत नाही। आणि मुळात असं होतं, पाय पूजनेच म्हणजे गुरु शिष्याची परंपरा नव्हे, तर जे काही असेल ते तुम्ही तुमच्या मनाने इथे भाविक भक्त जे काही माझे शिष्य मंडळी येतील ते करतील।
त्याचबरोबर ज्यांनी माझ्याकडून दीक्षा घेतली नाही किंवा ज्यांना माझ्याकडून दीक्षा आत्ता घ्यायची नाही पण ते नंतर भविष्य काळामध्ये कधीही घेणार असतील, ते माझ्याशी एकमत असतील, त्यांना माझ्याकडे यायचं असेल ते अवश्य गादीवरती येऊ शकतात. गादीवरती ते त्यांनीही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचावे. इथे एक कार्यक्रमाचा शेड्यूल असा असणार आहे. संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पायपूजन, गुरुभेटीचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी आरतीचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर आराध्यांच्या जगदंबेच्या गाण्याचा कार्यक्रम होणार आहे व आरती झाल्यानंतर 8 वाजता सर्वांना भोजन समारंभ, त्याचबरोबर महाप्रसादाचा कार्यक्रम इथेच होणार आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व सर्वांनी कार्यक्रमास यावे ही मी सर्वांकडे विनंती करते. त्याचबरोबर जे काही माझे भक्त आहेत, शिष्य आहेत, ज्यांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे, प्रत्येक दीक्षित म्हणजे तो नुसती दीक्षित असो अथवा त्यांनी माझ्याकडून वीरकंगनाची दीक्षा घेतलेला असो, माझ्याकडून जगदंबेची दीक्षा घेतलेला असो, काळूबाई, अंबाबाई, येडाई, महाकाली, सप्तशृंगी अशा कोणत्याही दीक्षा घेतलेला व्यक्ती असो, त्यांनी माझ्याकडे या कार्यक्रमात येणं गरजेचं आहे आणि त्यांनी आलंच पाहिजे. कारण की जसं तुम्ही येताल तसा आनंदही वाढतो, गुरु शिष्यांच्या भेटी होतात, सर्वांच्या भेटी होतात. त्याचबरोबर तुमचे जे काही अजून म्हणजे ज्यांनी माझ्याकडून अजून काही दीक्षा घेतलेले असतील, तुमचे बहीण भाऊ असतील, ह्या सर्वांची तुमची भेट होईल. सर्वांनी इथे कार्यक्रमात उपस्थित राहावे ही मी सर्वांकडे विनंती सुद्धा करते. सर्वांनी कार्यक्रमाला या, कार्यक्रमाचा आनंद घ्या. आणि ज्यांनी दीक्षा घेतलेली नाही, ज्यांना भविष्य काळामध्ये कधी माझ्याकडे दीक्षा घ्यायची असेल, अशा लोकांनी आदल्या दिवशी आम्हाला कॉल किंवा मेसेज करा, आम्हाला ताई यायचंय. ऍड्रेस माहिती नसेल तर तुम्हाला ऍड्रेस सुद्धा आमच्याकडून मिळून जाईल. त्याच पद्धतीने कार्यक्रमाचा आनंद घ्या. व आत्ता असा आपला दुसरा भाग होणार आहे की जसं की आपल्याकडे आता आलेले दादा म्हणजे सूर्यवंशी दादा, त्यांची एक मुलाखत आपण इथे दाखवत आहोत. तर मुलाखत सुद्धा सर्वांनी पाहून घ्यावी. चला तर मग. जय जगदंब, नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत व सर्वांचं आभार सुद्धा मानते. आज आभार मानण्यासाठी व सर्वांचं स्वागत करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे 2 पाहुणेही उपस्थित आहेत. ते म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई मधील सूर्यवंशी दादा. आता ह्या सूर्यवंशी दादांची ओळख म्हणजे हे आपल्या गादीवरती 2 ते 3 वेळा आधी येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या इथून त्यांनी सर्वप्रथम बांधणी क्रिया केली होती. बांधणी केल्यानंतर काही साधना सुद्धा घेतल्या होत्या. ह्या साधना केल्यानंतर त्यांना काही चांगले अनुभवही आले. त्यातून त्यांचे काही प्रश्न सुटले, काही कमी झाले, काही जास्त वाढले अथवा त्याच्यामध्ये काही सुधारणा सुद्धा झाल्या होत्या. आता हे दादा ज्यावेळेस सर्वप्रथम आले होते त्यावेळेस दादांनी त्यांच्या समस्या मला सांगितल्या होत्या. त्यांच्या ज्या काही समस्या असतील, समस्या आता मी प्रत्येकांच्या इथे सांगू शकत नाही, पण त्यांचे अनुभव घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. आता पहिली गोष्ट म्हणजे आजोबांचं वय भरपूर आहे. आजोबा माझ्यापेक्षा वयानेही भरपूर आहेत. त्याचबरोबर ते एवढ्या लांब पुण्याला येणं म्हणजे अशक्यच आहे. आता या वयामध्ये ते 2-3 वेळा पुण्याला अपडाऊन करणं, त्याचबरोबर मी ज्या वेळेस त्यांना सांगितलं या त्या वेळेस ते आले सुद्धा व ज्या काही त्यांना साधना दिल्या त्या त्यांनी मनोभावानी पूर्ण सुद्धा केल्या. साधना केल्यानंतर त्यांचे काही प्रॉब्लेम सुटले असतील, काही त्यांचे प्रॉब्लेम मध्ये काही राहिले सुद्धा असतील, पण आनंदाने अक्षी त्यांना 2%, 3%, 5% जो काही फरक पडला तो सांगण्यासाठी सुद्धा ते 40 दिवसांनी सुद्धा माझ्याकडे पुन्हा आले होते. त्याच्यानंतर असं झालं की त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांना बोलवण्यात आलं, तेव्हा सुद्धा ते पुन्हा आले होते. मुळात ध्येय हरले नाहीत अथवा त्यांनी असा विचार केला नाही की मी अंबेजोगाईला राहतो, आज पुण्यापासून अंबेजोगाई जर पाहिलं तर 150-200 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. किती अंतर आहे? 400 किलोमीटर. मला तरी 150-200 माहिती होतं, पण 400 किलोमीटरचं अंतर आहे. आणि 400 किलोचा अंतर म्हणजे टोटल त्यांना येण्यासाठी 10 ते 12 तासाचा अवधी लागतो. बरोबर ना बाबा? 10 तास पूर्ण लागतात. बरेचसे शिष्य असं विचारतात की म्हणजे बरेचसे भाविक भक्त असे विचारतात की ताई आम्ही तुमच्याकडे एकदाच यायचं का पुन्हा यावं लागतं? तर आता हे उदाहरण तुमच्या समोर आहे. आज 85 वर्षाचे आजोबा, 69 वर्षाचे आजोबा, त्याचबरोबर आजींचं वय सुद्धा 65 आहे. म्हणजे वय त्यांचं मला पूर्ण गेस करता आलं नाही. मी त्यांना फक्त विचारलं, त्यांनी मला सांगितलं. पण एवढ्या वयामध्ये त्यांचं ध्येय, त्यांचा असलेला माझ्या प्रती जो काही भाव किंवा जगदंबेकडे असणारी जी काही भक्ती व त्यांच्या प्रश्नांसाठी असणारे जे काही त्यांचे मार्गांसाठी केलेली जी काही तडजोड ही सर्वस्व असते. आज जो व्यक्ती आज एवढा लांब आज 8 ते 10 तास 12 तासाचा प्रवास करून हितवर येतो आणि एकदा नव्हे तर 3 ते 4 वेळा येतो, म्हणजे त्याच्या मागे काहीतरी असेलच.
पहिल्यांदा आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की बापरे ताईंकडे आता पुन्हा यावं लागेल का, आता एवढ्या लांब यावं लागेल का. तर हे उदाहरण तुमच्या समोर आहे. आज काही नव्हतं, आज माझ्याकडे काही नव्हतं, आज एकादशी आहे, आज पूर्णत्व आपल्या इथं सर्व गोष्टी बंद होत्या, पण भेटायला म्हणून ते माझ्याकडे आले की फक्त की ताईंना आम्ही पुण्यामध्ये आलोच तर आज आपण ताईंकडे भेटायला जावं. हे भेटायला येणं सुद्धा खूप नशीब लागतं की एवढ्या लांबून एखादा व्यक्ती भेटायला येतो. त्यांचे प्रश्न घेऊन येतात त्यावेळेस तरी गोष्ट वेगळी, तेव्हा तर तेवढे 15 तासाचा प्रवास करून येणं गोष्ट वेगळी आणि भेटायला येणं ही गोष्ट वेगळी असते. तर आज आपण त्यांच्या तोंडातून त्यांचे काय प्रश्न आहेत, काय त्यांना मार्ग मिळाले, त्यांना काय वाटलं आणि ते माझ्याकडे पुन्हा का आले हे तुम्ही समजून घेऊ. चला तर मग तुमचं नाव सांगा. मी वसंत रामभाऊ थोडस सूर्यवंशी, वरती घ्या. वसंत रामभाऊ सूर्यवंशी, राहणार अंबाजोगाई प्रशांत नगर. तर मी ज्यावेळेस नोव्हेंबरच्या आसपास मी इथं पहिल्यानं आलेलो आहे, तर त्यावेळेस जी काही मला समस्या होत्या, माझ्या घरगुती प्रॉब्लेम जे होते ते काही आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 45% जवळपास सॉल्व झालेले आहेत. आणि अजून जी काही राहिलेले आहेत त्याच्यासाठी मी अजून येण्याची तयारी आहे. आजी तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला. मी लता वसंतराव सूर्यवंशी, अंबाजोगाई प्रशांत नगर. आम्ही इथं आल्यापासून आमचे घरगुती प्रश्न भरपूर सुटलेले आहे. जे बोलत नव्हते ते आम्हाला पुढे होऊन बोलतात आणि आम्हाला एवढं असं वाटतं की ताई आमच्याच आहे आणि आम्हाला घरात भास सुद्धा होते आणि त्या दिसल्या तर आम्हाला खूप समाधान वाटतं आणि आणखीन आशा आहे त्यांच्याबद्दल. अशा प्रतीने जे काही त्यांनी सांगितले की त्यांचे प्रश्न सुटले, मुळामध्ये तर पहा, प्रश्न त्यांचे सोडवणारी मी कोणी नाही, मी एक मधली दूत आहे. सर्वस्व केलं कोणी तर त्यांच्या प्रयत्नांनी व त्यांच्या साधनेने. आज त्या इथपर्यंत आल्या, काही साधना दिल्या, त्या साधना केल्या, ज्या काही उपाययोजना त्यांना सांगितल्या त्या केल्या, त्यातून त्यांना मार्ग मिळाला. जे काही केलं ते जगदंबेने केलं. मी फक्त मधलं दूत आहे किंवा मी फक्त एक मार्ग देणारी आहे, माध्यम म्हटलात तरी चालेल. तर फक्त माध्यम, मार्ग देणारी हे सर्वस्व आहे. तर हे जे काही केलं ते त्यांनी स्वतः केलं व त्यांनी स्वतः कुठेही हारले नाहीत, खचले नाहीत, एवढ्या लांब येण्याची तयारी सुद्धा ठेवली. आज एवढ्या लांब आजोबा आजी आले, यात मला खूप आनंदही वाटला आणि आज खास भेटायला म्हणून सुद्धा आले, त्यातही मला खूप आनंद वाटला. त्याचबरोबर अशीच जगदंबेची कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती राहावा व सर्व गोष्टी त्यांच्या निर्विघ्न पार पडाव्या अशी मी जगदंबेचरणी प्रार्थना सुद्धा करते. त्याचबरोबर आपण आता दादांची मुलाखत ही पाहिली व गुरुपौर्णिमेचा जो काही नियम असणार आहे व कसा टायमिंग असणार आहे तो सुद्धा पाहिला. सर्वांनी असंच सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा व त्याचबरोबर आमच्या चॅनलची जी काही घंटा आहे, बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील अथवा ज्या काही अडचणी असतील त्यासाठी आपल्या गादीवरती रविवारचा वार असतो, रविवारच्या वाराची बुकिंग करावी, बुकिंग करून गादीवरती यावे. तुमच्या ज्या काही शारीरिक, आर्थिक, मानसिक समस्या असतील त्याच्यावरती आपण योग्य तो मार्ग देऊन तुमच्यावरती उपाययोजना केल्या जातील. सर्वांना जय जगदंब, नमो आदेश.